मला एक कळत नाही, तुम्ही इतक्या लांब कोपत खेळण्याला त्या गोडाऊनमध्ये काय करत होता? हा, काय झालं असं तर? आणि राजाराम, तुला अक्कल नाही, मला फोन नाही करता आला तुला? तिथे काय झालं असं तर जबाबदारी घेतली असतीस का? स्वानंदी, मला खरं सांगा, तुमच्या मनात काय चाललंय? काय सुरू आहे सगळं? हे तर मनी दादा आहेत, मग स्वानंदी वहिनी कोणाला शोधायला मला इथे घेऊन आले, काहीच कळत नाही. स्वानंदी, मी काय विचारतोय? मणी सर, मला एका नंबरवरनं मेसेज आला होता, मला मदत असा, आणि पत्ता इथल्याच गोडाऊनचा होता, म्हणून मी इथे आले होते. मला वाटलं तो माणूस संकटात असेल, त्याला माझ्या मदतीची गरज असेल, म्हणून मी आले होते आणि सोबत राजाराम दादांना घेऊन आले. स्वानंदी, अहो मग मला सांगायचं ना, मला उठवलं असतं, मी आलो असतो तुमच्या सोबत मदतीला. तिथे त्या गुंड्यांनी काय केलं असतं तुम्हाला तर? मग स्वानंदी, गुंडांचं काम असते, म्हणून तर त्यांना गुंड म्हणतात ना. हे अशी फसवेगिरी करतात ते. मणी सर, अहो पण तो मेसेज खरा असता तर? आपण जायचं का? गाडी वळवू? आपण जाऊ, त्या माणसाला शोधू. तुम्हाला जर मदत करायची त्याला तर आपण करूयात मदत. चला. नाही, नको, घरी चला तुम्ही. पण मला एक कळत नाहीये, तुम्ही त्या लोकेशनला कसं काय पोहोचलात? नाही म्हणजे मी खूप पहाटे निघाले होते, तेव्हा तुम्ही झोपला होतात, मी कोणालाच काही बोलले नाही. मग तुम्ही तिथे कसं काय पोहोचलात? मला ना सकाळी खूप अस्वस्थ वाटायला लागला. मी उठून बघितलं तर तुम्ही शेजारी नव्हता. मी घरात इकडे तिकडे बघितलं, कुठेच नव्हता. आईला विचारलं तर आई एकदम टेन्शनमध्ये बसलेली होती. हो, घाम आलेला होता तिला. मला वाटलं काहीतरी गडबड आहे. मी आईला विचारलं, मी हट्ट सोडलाच नाही. तेव्हा कुठे सांगितलं आईने की तुम्ही इथे अशा लोकेशनवर गेला आहात म्हणून. काय? वॉर्डन मॅडमनी तुम्हाला सांगितलं? हां, हो, आईने मला सांगितलं. नशीब आईने मला सांगितलं म्हणून मी वेळेत पोहोचू शकलो. नाहीतर स्वानंदी, मला थोडा जरी उशीर झाला असता तर काय झालं असतं याची मला कल्पनाही करवत नाही. स्वानंदी, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला कधीच काहीच होऊ देणार नाही. तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला आधी माझा सामना करावा लागेल. फक्त असं न सांगता कधीच कुठे जाऊ नका यानंतर, प्लीज. किती खोटारडा आहे माणूस.